छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती फुटबॉल लीग सामने सुरू आहेत। आज या स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। पूर्वार्धापासून बालगोपाल तालीम मंडळानं खोलवर चढाया केल्या। 30व्या मिनिटाला राकेश सिंगच्या पासवर अर्नेदू दत्ता यानं अप्रतिम गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत खंडोबा संघाला या गोलची बरोबरी साधता आली नाही। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात सामन्याच्या 48व्या मिनिटाला अक्षय मंडलिक यानं दिलेल्या पासवर बालगोपालच्या राकेश सिंगनं संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाच्या केवळ कांबळे, पृथ्वीराज साळुंखे, प्रभू पोवार, कुणाल दळवी, संकेत मेढे यांनी केलेल्या चढाया बालगोपालच्या खेळाडूंनी हाणून पाडल्या। सामन्याच्या 80व्या मिनिटाला यशराज कांबळेच्या पासवर अक्षय सरनाईक यानं संघासाठी तिसरा गोल नोंदवून संघाला 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून दिला। दुसऱ्या एका सामन्यात झुंजार क्लबनं 9-5 गोलनी बीजीएम स्पोर्ट्सवर मात केली। झुंजारच्या विकी राजपूत यानं 5 गोल, अवधूत पाटोळे यानं 2 आणि सूर्यप्रकाश सासने, संचित साळुंखे यांनी संघासाठी प्रत्येकी 1 गोल केला। बीजीएम स्पोर्ट्सच्या सुशील पाटील यानं 2 तर विवेक पाटील, आदित्य तोरसकर, मणेश जगताप यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवले। शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील शेवटचा 56वा सामना उद्या सोमवारी दुपारी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात खेळवला जाणार आहे।